मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर तर विधानसभेत विधेयक बहुमतानं मंजूर। माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधान सुद्धा मानत नाही तर पुढच्या 2 वर्षात माओवाद संपुष्टात येईल, फडणवीसांचा दावा। महाराष्ट्रात एकूण 64 संघटना, त्यातील एकावर सुद्धा बंदी नाही। यामध्ये 6 संघटना अशा आहेत ज्यावर 4 राज्यांमध्ये बंदी आहे। महाराष्ट्रात बंदी नसल्यामुळे या संघटना इथून कारभार चालवतात, फडणवीसांचा मोठा दावा। पी चिदंबरम यांनी पीएमएलए कायदा आणला आणि त्यातच अडकले। आता आणलेला कायदा सुद्धा तसाच आहे, त्यात आमचा मित्र अडकला नाही पाहिजे, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा। जन्मभर आम्ही सत्तेत राहणार नाही, कधी इकडे तर कधी तिकडे विरोधकांचं तोंड दाबायचा कायदा केला तर सर्वाधिक विरोधात आम्हीच राहिलो, सत्ता आता पाहतोय आणि विरोधात मी जास्त खतरनाक, फडणवीसांचं पटोलेंना उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची गिरणी कामगारांची बैठक सकारात्मक तर मुंबईतच घर हवं या कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला। अर्जदारांना शेलू आणि वांगणीमध्ये घरं नको असतील तर मुंबईमध्ये त्यांना घरं मिळतील, गिरणी कामगारांना आश्वासन। महाराष्ट्राचं योगदान आम्ही मान्य करतो, निशिकांत दुबेंचा घुमजाव तर भाजप खासदार निशिकांत दुबे आपल्या वक्तव्यानं उलट पलटले। पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर निशिकांत दुबे आजही कायम तर आजही बोलतो पटक पटक के मारेंगे, निशिकांत दुबे पुन्हा बरळले। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दुबेला महाराष्ट्र काय ते दाखवून देणार, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेला इशारा। राष्ट्राला महान करायचं असेल तर महाराष्ट्र महत्वाचा आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं। जीडीपीमध्ये काम आमचं योगदान सर्वाधिक आहे, पण दुबे मुद्दाम करत असतील तर मुख्यमंत्री कारवाई करतील, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य तर जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित। गद्दार हा शब्द रेकॉर्डवरून काढला। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यांवरून आता विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर तर गद्दार कोणाला म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। कटक मंडळांना आता नागरी सुविधांचा लाभ मिळणार तर खडकी कटक मंडळात पुणे पालिकेमध्ये ते समाविष्ट होणार तर औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर पालिकेत, देवळाली आणि अहमदनगर स्वतंत्र नगरपालिकेमध्ये कामठी हे येरखेडा नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर सामंतांची प्रतिक्रिया। मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी, असंही वक्तव्य। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून कचऱ्याचा ढीग फक्त 50 फुटांवर, रोहिणी खडसे यांची माहिती। महायुती सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायलाच शिंदे दिल्लीला गेले असतील, नाना पटोलेंचा टोला। संदीपान भुमरेंना एका दिवसात दारूच्या दुकानांसाठी परवानगी मिळाली, अंबादास आरोप तर सत्तेचा वापर स्वार्थासाठी केला जातोय, अंबादास दानवेंची टीका। प्रियांका चतुर्वेदींना मराठीचा म सुद्धा बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना महिला आघाडीच्या वतीनं बालभारतीचं पुस्तक भेट पाठवत आहोत। शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया तर मला ट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, माझ्या घरी काही घडलं तर लक्षात ठेवा, प्रियांका चतुर्वेदींचा इशारा। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी अनुपस्थिती। मुंबईच्या सिंदूर पुलावर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा जल्लोष तर पूल सुरू करण्यासाठी मनसे ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं होतं। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाठिंबा, मनसे नेते बाळा नांदगावकर या पदयात्रेमध्ये सहभागी। सरकारनं कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता करावी, नांदगावकर यांची माहिती। संजय जगतापांनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं, सोशल मीडियावर स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांचं आवाहन। कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणं गरजेचं असल्याचं कार्यकर्त्यांचं मत। उत्तर महाराष्ट्र काँग्रेस मुक्त होणार, महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांचं विधान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन। दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून त्यादृष्टीनं तयारीच्याही सूचना। सोलापूरच्या पंढरपूरमध्ये कामगार नेत्याला 10 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक तर माढ्याच्या विठ्ठल साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, किरण घोडके असे आरोपीचं नाव।
हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार, तर पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणं, खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याच्याही सूचना करण्यात आल्या. तर मेट्रोचं काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. कॅनरा बँकेकडनं अंबानींची खाती फसवी घोषित करत बजावली होती नोटीस. दरम्यान ती नोटीस आता मागे, तर बँकेनं याचिका मागे घेतल्यामुळे सुनावणीची गरज नसल्याचं कोर्टाचं स्पष्टीकरण. उत्तर प्रदेश एटीएसकडून बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीचा म्होरक्या जमालुद्दीन उर्फ छंगूर बाबाला अटक. मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी. शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातला हा धक्कादायक प्रकार समोर. पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक. शहापूर विवस्त्र तपासणी प्रकरणातील 5 आरोपींना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत 8 जणांवर गुन्हा दाखल. शासकीय घरकुल योजनांची माहिती आता एका क्लिकवर कळणार. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाकडनं महाआवाज ॲप तयार केलं जाणार. राज्यातील सर्व अनुदानित गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती सुलभतेनं मिळणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये आता पडदे लावून शाळेचे वर्ग भरवण्याची वेळ. पडदे लावलेल्या वर्गखोल्यांमध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण. नागपूर जिल्ह्यातल्या शिवणगाव पुनर्वसनाच्या शाळेचं हे भीषण वास्तव. डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद मागे. इंडियन मेडिकल असोसिएशनसह मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक बैठक संपन्न. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचा हा निर्णय अखेर मागे. येत्या 4 ते 5 वर्षात बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान 10,000 बसेसची भर पडणार. आतापर्यंत 2,167 बेस्ट बसेस उपक्रमाच्या सेवेत दाखल. उर्वरित बसेससाठी पाठपुरावा सुरू. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी विद्यापीठ उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव. नामकरण फलक लावत केलं आंदोलन. कल्याणमध्ये औषध विक्रेता संघटनेचा टेकबॅक उपक्रम. तर ग्राहकांकडून जुनी औषधं संकलित करून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी आता प्रत्येक मेडिकलमध्ये ग्रीन डॉट बॉक्स ठेवण्यात येणार. पुणे महापालिकेच्या वतीनं क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय. हडपसरमधल्या 3 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार. मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम. पर्यटन स्थळांवरील जागा बसवण्याचं या ठिकाणी पीएमएलएच्या संदर्भात निर्णय. यामुळे तिजोरीत भर पडणार. तर 6 महिन्यात 20 लाखांची कमाई. पुणे दर्शन आणि पर्यटन बसेस यांच्या माध्यमातून बस सेवा सुरू. पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या रुग्णालयावर आता ताण. तर महापालिका निवडणुकीमध्ये पालिका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत सध्या सातत्यानं वाढ. मागील एका वर्षात बाह्य रुग्ण विभागात 17,87,000 रुग्णांनी उपचार घेतले. पुण्याच्या दौंडमध्ये पती पत्नीच्या भांडणात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू. दौंडच्या केडगावमधली धक्कादायक घटना. पत्नीनं पतीला मारायला घेतलेल्या त्रिशूलनं चिमुकल्याचा मृत्यू झाला. भावजाईच्या मुलाला हे त्रिशूल लागल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे 8,886 शेतकऱ्यांचं साधारण 400 कोटींचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे सातपुडा पर्वतरांगा बहरल्या. निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी सातपुड्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली. नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. वारंवार पाणी साचत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सुद्धा नागरिकांची पालिकेकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या पुराच्या पाण्याचा फटका. तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ. या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गोदावरी नदी पात्रात एक जण वाहून गेला. पूरसदृश्य परिस्थिती असताना सुद्धा नागरिकांकडून पूर पाहण्यासाठी गर्दी. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रवाहात तो तरुण वाहून गेल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ. तर पाण्यामुळे धानोरा भोयगाव गडचांदूर मार्ग बंद. मालवाहतूक सुद्धा यामुळे ठप्प. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयासमोर एका तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण. तर मारहाण झालेल्या ठिकाणावरून एसपी कार्यालय काहीच मीटर अंतरावर होतं. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. अद्याप कोणतीही कारवाई नसल्याची माहिती. टोरेस फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये. तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची मागणी. 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक. भारतीय डाकच्या नावानं लिंक पाठवून पनवेलमधील डॉक्टरच्या खात्यातनं 88,000 रुपये लंपास. पनवेल शहर पोलीस सायबर चोरट्यांच्या शोधात. अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
कल्याणच्या वालधुनी नदीच्या पुलावर व्यापाऱ्यांची लूट तर हेल्मेट घालून या ठिकाणी आलेल्या चोरट्यांनी पाठलाग करून व्यापाऱ्यांच्या गळ्यातले 2.5 लाखांची चेन चोरली तर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा